सन्मान्य अमरभैया कीर्तिकर साहेबांचं जे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेली सन्मान्य आपली भांडुपची सुवर्णकन्या, भारताची सुवर्णकन्या सेना सचिन मस्कर, तिथे जोरदार टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. त्या तिला व्यासपीठावर येईपर्यंत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. सुस्वागतम सेना, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तिच्यासोबत आलेल्या तिच्या पालकांचं, सन्मान्य सर्व प्रशिक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांनी व्यासपीठावर यायचं, सेनेने व्यासपीठावर यायचं. सन्मान्य अमरभैया कीर्तिकर साहेब, आपण व्यासपीठावर यायचं. सन्मान्य रमेशभाई कोरगावकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, या दैवतांना मानाचा मुजरा. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भांडुप विधानसभेच्या वतीने एक जाहीर सत्कार आपल्या परिवारातील एका कन्येचा जाहीर सत्कार आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्ताने उपस्थित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, युवा सेनेचे सन्माननीय सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते सन्माननीय अमोल भैया कीर्तिकर, सन्माननीय विभाग प्रमुख माजी आमदार रमेशभाई कोरगावकर, सन्माननीय उपविभाग प्रमुख राजेंद्रजी मोकल साहेब, सन्माननीय या ठिकाणी सेरेनाचे प्रशिक्षक तामणकर साहेब यांना निमंत्रित करतो. आपणही व्यासपीठावर यायचं आहे. ज्यांनी या कन्येला घडवलंय, आई वडिलांनी जन्म दिलाय, परंतु ज्यांनी घडवलंय ती घडवणारा शिल्पकार आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. असला तरी आपल्या घरातल्या व्यक्तीला ज्या वेळेला काही तिचा नावलौकिकामध्ये भर पडते त्यावेळेला तिला शाबासकी देणं, तिचं गौरवोद्गार काढणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि शिवसेना परिवार हा मस्कर परिवाराच्या अतिशय जवळचा परिवार आहे. म्हणजे शैलेशच्या बाजूने जरी म्हटलं तरी शिवसेना घरामध्ये आहे, आणि वहिनीच्या बाजूने म्हटलं वरणीतून तरी शिवसेना घरची आहे. कोरगावकर आहेतच, परत कोरगावकर आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी शिवसेनेचं कुटुंब आहे. आणि त्यातही कबड्डी म्हटलं तर आमच्या केटीदाबाबाई असतील, सन्मान्य वलगडे मामा असतील, भांडूपमध्ये अशी रत्न या ठिकाणी घडलेली आहेत कबड्डीमध्ये. मी आता सर्वांची नावं घेऊ शकणार नाही, परंतु मला वाटतं बाई आपल्या माहितीप्रमाणे भांडूपमधले 50-55 वर्ष आयुष्य असलेले कबड्डीचे संघ या ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत. उत्कर्ष सारखा संघ असेल, अतिशय म्हणजे जुना संघ या ठिकाणी दिनेश धुळे ज्वलन स्पोर्ट्स क्लब जवळजवळ 48 वर्ष साहेब आजही राज्य लेवलमध्ये येते मॅचमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. थोडंसं ते क्षेत्र नसल्यामुळे मला त्याच्यावर बोलणं, थोडं वाक्यरचना करणं थोडं कठीण जात आहे. परंतु भांडूपमध्ये आम्ही बघितलेलं आहे त्यावेळेपासून एक वेळ असं असायचं की भांडूपमध्ये गल्लीमध्ये लहान मैदान असायची, आणि संध्याकाळी 7 वाजले की त्या ठिकाणी पाणी मारणं, दगडी काढणं, धाव प्रॅक्टिस करणं, म्हणजे वॉर्मिंग करणं, हे सगळं गल्लीमध्ये सुरू असायचं. जवळजवळ 10 ते 15 प्रॅक्टिसचे पीच या भांडूपमध्ये एकेकाळी कबड्डीचे असायचे. 45 व्यासपीठांचे इथे मी आभार मानतो. मला तशी बोलण्याची सवय नाही. इथे भरपूर कबड्डी प्लेयर आहेत, त्यांनी मला कुठल्या ना कुठल्या म्हणजे माध्यमातून पंचांची भांडणं वगैरे बघितलं असेल नक्की. त्याची मला बोलण्याची म्हणजे सवय नाही आहे. आणि भांडूप म्हटलं ना तर खेळाडूंची मांदी आहे. इथे उत्कर्ष, सेविका, तसंच आता यशवंत चांदी आणि अजून भरपूर असे संघ आहेत की ते चांगले खेळाडू घडले की त्या याच्याने आम्ही अजून तितक्या हे नाही, परिपक्व नाही आहे. आणि सेरेनाबद्दल बोलायची जर गोष्ट असेल तर जर खेळाडू इथे भरपूर खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सांगण्यासाठी की
खेळाडू येतो, खेळतो, बंद होतो. पण सेरेना आहे ना, ज्यावेळी प्रॅक्टिसला येते ना, आणि माझी स्वतःची मुलगी खेळते, माझी स्वतःची मुलगी 5 वाजता ग्राउंडवरती येते, सेरेना संध्याकाळी 4:30 वाजता डॉट ग्राउंडवरती असते. आणि एक चांगला खेळाडू हा नुसता त्याच्या ग्राउंडवरती खेळणारे होत नाही, तर तो त्याच्या व्यक्तिमत्वातला, तिचं बोलणं सगळ्यांशी, कुठल्या डिसिजनला जर मी पुढे जात असेल बोलायला, सर राहू दे आपण जिंकणार, आपण बोललो, खेळूया असं तिचं असतं. आणि सांगायचं तर तिचं वर्कआउट किंवा तिचं डाईट, आता डाईटचं म्हटलं, खेळाडू हा ग्राउंडवरती प्रशिक्षक बनवतच असतो, पण त्यानंतर ज्यावेळी त्याचे आई बाबा आहेत ना, की त्यांचं खूप मोठं मोलाचं हे असतं की त्यांनी घरी ज्यावेळी तिचा डाईट, मी फक्त ग्राउंडवरती शिकवू शकतो, पण घरी डाईटचं बघणं त्यांच्या आई वडिलांनी, आणि ते मेघाली आणि सचिन या दोघं खूप म्हणजे एकही त्याला म्हणजे कुठलीच गोष्ट अशी कमी पडू देत नाही, आणि त्याचा तिने अचीव केलं. आणि राहिला गोष्ट की खेळणं, आज तुम्ही खेळाल, उद्या तुम्ही राहाल, पण जोपर्यंत तुम्ही खेळत राहाल तेव्हा एकच गोष्ट सांगेन की नेहमी आपले पाय जमिनीवरती राहू. भले आपण आकाशात किती मोठी भरारी केली, पुन्हा आपल्या जमिनीवरती यायचं आहे हे लक्षात आपल्याला राहिलं पाहिजे. आणि वारंवार आज योगायोग म्हणणार नाही तर आमच्या उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भैया तिथे स्वतः इथे हजर आहेत, आणि त्यांच्यासमोर आमच्या सेरेनाचा जो सत्कार होतोय ना, ती आमच्याकडे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सेरेना खूप अशीच मेहनत करते आणि करत राहील ही मला खात्री आहे. हे माझे धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या मान्यवरांना वंदन करून मी माझे 2 शब्द आपल्यासमोर मांडतोय. पहिले तर भाऊंबद्दल बोलेन की कीर्तिकर कुटुंब म्हणजे कबड्डीला लागलेला कबड्डीला मिळालेला एक आशीर्वाद आहे. आमच्या कबड्डीला मिळालेला एक आशीर्वाद म्हणजे कीर्तिकर कुटुंब आहे की त्यांनी अक्षरशः पूर्ण आयुष्य हे कबड्डीसाठी घालवलं आहे त्यांचं. आणि भाईंबद्दल काय बोलणार, त्यावेळेला कोविडमध्ये सगळेजण घरामध्ये कडी लावून बसलेलो, त्यावेळेला भाई रस्त्यावरती उचलून भांडूपमधला कोविड घालवण्याच्या पाठीमागे होते. तर भाई खरोखर तुमचे जेवढे भांडूप तर आभार मानतील तेवढे फार कमी आहेत. मॅडम आहेत, एवढ्या वर्ष भांडूपसाठी लढत आहेत. बापरे, मी तर लहान असल्यापासूनच त्यांच्यावर म्हणजे त्यांना बघतोय. राजोताई, आपण म्हणतो लंबी रेस का घोडा, आमच्या राजोताई आहेत. दिवसभर कुठेही, रात्री अपरात्री कुठेही पूजा म्हणा, काय म्हणा, कुठल्याही कार्यक्रमाला कोणी बोलवल्यानंतर कधीच या मॅडमच्या तोंडातनं कधीच नाही हा शब्द नसतो. त्या नेहमी धावून जातात कुठल्याही गोष्टीसाठी वगैरे. तर आम्हाला तुमचा गर्व आहे भांडूपकरांना खरोखर. त्याच्यानंतर मान्यवर सगळेजण अमितबद्दल बोलतो. अमितचा एवढ्या वर्षाचा वनवास सेरेनाने संपवला आहे. कारण तो माणूस एवढा झटतोय, तो बिचारा कामालाही नाही आहे, कुठेही कामाला नाही, सर्व्हिसला नाही, तरी सुद्धा तो बिचारा ह्या सगळ्या मुलींसाठी जीवाचं रान करतोय अक्षरशः. सगळ्या मुली, एक प्लेअर, एक कोच बाहेरनं सांगतो की तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर, पण हा स्वतः ग्राउंडवरती उतरून ही स्टेप अशी आहे, तिच्या पाय धरून असं दाखवणार की ही स्टेप अशी कर, अशीच कर, इकडे चुकतंय, इकडे चुकतंय. तर असा कोच माझ्या सेरेनाला लाभला. ही मी देवाकडे म्हणजे जेव्हा मी आभार मानतो की मला अमितसारखा कोच माझ्या मुलीला मिळाला म्हणून. आणि ते म्हणतात ना की हरियाणामध्ये की हमारी छोरी क्या छोरो से कम आहे के, तशी माझे सेरेनाने माझं नाव, माझं नाक, माझं म्हणजे अक्षरशः डोकं उंच केलेलं आहे. तर मला सेरेना माझी मुलगी आहे, तर मला तिच्यावरती गर्व आहे, माझ्या मुलीवरती. आणि मला एकच म्हणायचं आहे की अभी तो असली उड़ान बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, पूरा आसमान अभी बाकी है. तर मी सेरेनाला एवढंच सांगेन की या छोट्याशा तुझ्या यशाने तू भुरवून जाऊ नकोस. तुला अजून भरपूर सारं गाठायचं आहे, कारण आता ह्याच्या पुढे 8 महिन्यांनी खूप मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यासाठी मला तिला तयार करायचं आहे. आणि तिला मी बोललो की 1-2 तारखेपर्यंत, कारण 3 तारखेनंतर तिच्या मॅचेस चालू होत आहेत कंटिन्युअसली, तर ती त्याच्यानंतर 3-4 महिने कोणालाच भेटणार नाही. आणि तिचे कुठल्याही प्रकारचे बाई तिला आम्ही बिझी ठेवणार नाही. तर मला एवढंच म्हणायचं की इकडे सगळे पालक पण बसलेलो आहोत, तर आपल्या मुलांमधले गुण तुम्ही शोधा. असं नाही की आजकाल काय करतात, मुलं लहान असतील
लहान असले की ते रडायला लागले की लगेच त्याच्या हातामध्ये मोबाईल देतात, मग तू गप्प राहतो, मग आपण आपलं काम करायला मोकळं. असं करू नका. आपल्या मुलांमध्ये कुठले गुण आहेत ते तुम्ही समजा की याला ह्याच्यामध्ये आवड आहे, त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, त्याला त्याच्यामध्ये करिअर करून दे. आणि करिअर म्हणजे कसं की बाबा एखाद्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्याला प्रोफेशनलच बनवा. असं नाही की मला 2-3 तास घालून ये आणि नंतर मग बघूया, असं नका करू. त्याला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला टाकायचं, त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये त्याला कसं प्रोफेशनल बनवता येईल याच्याकडे लक्ष द्या. आता पराग बने साहेबांचा मुलगा किती सुंदर स्केटिंग करतो, म्हणून त्याला ते आम्ही पराग शाळेमध्ये एवढ्या वर्ष प्रॅक्टिस करतो, तर पराग सर असं बोलले नाही की नाही स्केटिंग नाही करायची, तू कबड्डीच खेळ. नाही, त्याच्यामधले त्यांनी गुण जाणले की बाबा नाही याला स्केटिंगमध्ये आवड आहे, त्याला त्याच्यामध्ये जाऊ दे. बघा आज त्यांनी 3 नॅशनल मेडल भांडूपमध्ये आणले. म्हणजे भांडूपची जमीन ही स्पोर्ट्समॅनसाठी ना, ते म्हणतात ना काळी गजदार जमीन, त्याच्यामध्ये चांगलं पीक उगवतं, तर तशी ही भांडूपची जी जमीन आहे ना ती स्पोर्ट्समॅन लोकांसाठी सुपीक आणि कसदार आहे. ती तुम्ही ओळखा, स्वतःतले गुण ओळखा आणि आपल्या मुलांना ग्राउंडवरती पाठवा. बघा ते तुमचं नाव एक ना एक दिवस नक्कीच मोठं करेल. तर मी काय जास्त वेळ घेत नाही बाई, कारण आपल्यासमोर बोलायचं म्हटल्यानंतर थोडं आम्हाला पण घाम फुटतो. तर मी सगळ्यांचे खूप आभार मानेन की तुम्ही सेरेनाचं कौतुक करण्यासाठी इकडे जमा झालात. तर मी तुमचे कायम ऋणी राहील आणि तुम्हाला मी एवढं वचन देतो की तुम्हाला कंटाळा येईल तोपर्यंत तुम्हाला मी सेरेनाचं कौतुक करण्यासाठी परत बोलवेन. आणि त्याच्यासाठी सेरेना पण मेहनत करेल आणि तिचे प्रशिक्षक पण तिच्याकडनं मेहनत करून घेतील आणि आम्ही पण खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभे राहू आणि तुम्ही पण खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभे राहा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आई बोलणार हा बरं काय ज्या त्यांच्या मुलीनी म्हणजे त्यांची ती सुवर्णकन्या आज आपण तिला म्हणतोय, तिचं कौतुक त्यांच्या शब्दात सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर त्यांना मी धन्यवाद देते. इथे या सेरेनासाठी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर ही फॉर्मॅलिटी आहे धन्यवाद देणं, कारण का हे आपलं कुटुंब आहे, कबड्डीचं कुटुंब आहे, आपल्या भांडुपकरांचं कुटुंब आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे ना त्याला सीमा नाही आहे. तर इथून मी सुरुवात करते. खरं तर इथे बऱ्याच लेडीज बसलेल्या आहेत आणि आवर्जून मला ही गोष्ट सांगावी लागते की सगळ्यांना प्रश्न पडतो की सेरेना मस्कर म्हणजे सेरेना हे नाव का ठेवलं असेल. सेरेना तर 2010ला सेरेनाचा जन्म झाला आणि तेव्हा विम्बल्डन सुरू होती, विम्बल्डन स्पर्धा टेनिस चालू होतं आणि तेव्हा मी प्रेग्नेंट होते. सेरेना माझ्या पोटात होती आणि सेरेना माझ्या पोटात होती आणि ती विम्बल्डनची मॅच मी बघत होते. फायनल मॅच होती. सेरेना विल्यम आणि व्हिनस विल्यम या दोन्ही भगिनी त्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या. व्हिनस ही मोठी आणि सेरेना विल्यम ही छोटी बहीण आणि ज्या आवेशाने सेरेना विल्यम मोठ्या बहिणीला मात देण्यासाठी खेळत होती तो आवेश म्हणजे समोर मोठी बहीण आहे हे देखील ती विसरून गेली होती आणि तो तिचा जो आवेश होता, तिची जी जिद्द होती आणि तिने ते विम्बल्डन मारलं, तो जो प्रसंग आणि सेरेना पोटातून मला म्हणजे एक रिस्पॉन्स देत होती ती मॅच बघताना. तर तेव्हा मी माझ्या पोटावर हात ठेवला आणि मी म्हटलं की देवा माझ्या पोटीनं अशी जिद्दी मुलगी जन्माला येऊ दे जी आपल्या भारताचं नाव पुढे घेऊन जाईल, आमचं नाव पुढे घेऊन जाईल आणि कुठलाही खेळ असू दे, कुठलाही खेळ ती प्रामाणिकपणे मेहनतीने आणि एवढ्याच जिद्दीने आणि चिकाटीने ती पुढे जाईल आणि परमेश्वराच्या कृपेने तशीच धाडसी मुलगी मला दिली आणि जसं माझा सीझन झाला ॲक्च्युली मी तुम्हाला ओटीमधला प्रसंग सांगते आणि डॉक्टर म्हणाले मुलगी झाली, मी आवाज दिला माझी सेरेला. तर खूप मी भाग्यवान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडंसं अमितबद्दल बोलू इच्छिते. आम्ही तर आईवडील आहोत, आमचं कर्तव्य आहे की आमच्या मुलीला घडवणं. पण अमित तामाणेकर आज 14 वर्ष झाले स्वराज्य स्पोर्ट्स क्लब चालवतोय. सर आर्थिक परिस्थिती त्या माणसाची बिकट आहे, पण आज तो ज्या पद्धतीने जसा त्याचा क्लब चालवतोय सर ते वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे मुली खेळतात, ऑपरेशन झाले, आज त्याच्या कुटुंबियांची त्यांना साथ आहे, पण आम्ही डगमगला नाही. आणि जेव्हा सेरेना गेली, आज प्रॅक्टिसला जाते तेव्हा आमचं डिस्कशन असतं, अमित आज काय झालं, सेरेनाने काय मिस्टेक झाली, मॅचमध्ये तिने काय केलं. तर प्रत्येक पालकाने ना आपली मुलगी किंवा आपला मुलगा जेव्हा ग्राउंडवर जातो
भले प्रशिक्षकांसोबत नाही पण आपल्या पाल्याशी 2 मिनिटं बोला की तू आज ग्राउंडवर गेला, कुठल्याही याला गेला, तू आज काय शिकलास, तू आज काय केलंस, आज काय चुकलास, हे संवाद होणं फार गरजेचं आहे. आणि हा संवाद तुमच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यास खूप मदत करतो. तर मी आभार मानते त्या तुझे. आम्ही खूप लहान आहे ॲक्च्युली. मी म्हणजे कबड्डी जेव्हा सोडलं म्हणजे प्रेग्नन्सी नंतर मी सेना झाल्यानंतर मी अमितच्या क्लबबरोबर खेळलेले. तेव्हा अमित नवीन होता त्याचा संघ आणि अमितला मी तेव्हा पाहिलं पण त्याची जिद्द चिकाटी मी इतके वर्ष झाली बघते. प्रामाणिक मुलगा आहे आणि अशा प्रशिक्षकांना खरं तर मदत झाली पाहिजे सगळ्यांची. कारण का एक टीम चालवणं म्हणजे भाई खायचं काम नसतं अमितला, तुम्हाला तर माहितीच आहे. तर सगळ्यांचे मी धन्यवाद मानते आणि मी एक अजून आश्वासन देते की आमचा हा प्रवास आत्ता सुरू झाला आहे. अजून खूप गोल्ड मेडल सेरेना भांडूपसाठी आणणार आहे हे आमचं वचन आहे आणि ते परिश्रमाने मेहनत आणि भाई आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला नक्कीच लाभणार आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सगळी प्रतिक्रिया आईने दिली पण तिथे नुसतं भांडूपसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी ते भारतासाठी सुद्धा अशीच पदकं आणावीत. आणि यानंतर मी विनंती करतोय तर छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वप्रथम मला बोलायला आवडेल की माझे प्रशिक्षक अमित सर त्यांनी माझ्यावरती खूप मेहनत घेतली. म्हणजे मी 7वीत कबड्डी खेळायला सुरू केली, आता मी 10th स्टँडर्डमध्ये आहे. खूप मेहनत लागली इथपर्यंत पोहोचायला आणि मी इथेच थांबणार नाही आहे. मला सिनियरमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा कर्णधारपदी माझी निवड होऊन मला अर्जुन पुरस्कार मिळवायचा हेच माझं ध्येय आहे पहिल्यांदा. आणि 2036मध्ये जेव्हा पहिल्यांदा कबड्डी ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा भाग घेईल त्या संघात मला प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि सर्वांना एकच विनंती आहे, सर्व खेळाडू इकडे बसलेले आहेत, काही माझ्या मैत्रिणी आहेत, सर्व त्यांना एकच मी सल्ला देईन की सोशल मीडिया त्यांच्यापासून लांब राहा, म्हणजे यूज करा. हार्मफुल तर खूप आहे, तुम्हाला बेनिफिशियल पण खूप आहे, पण लिमिटमध्ये यूज करा. आणि एक संदेश द्यायला आवडेल, सर्वांना माहितीच असेल खेळाडूंना की कुठलीही टुर्नामेंट असली तरी त्याच्या आधी कॅम्प होतो. तर आमचा काही 3री आशियाई युथ स्पर्धेच्या आधी 40 दिवसांचा कॅम्प लागलेला हरियाणाला साईच्या सेंटरमध्ये. तिथे आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली, म्हणजे सकाळ संध्याकाळ, सकाळी 4 तास, इव्हनिंगला 4 तास. आम्ही अक्षरशः थकायचो पण तरी असं वाटायचं का त्याला महाराष्ट्राचं नाव, भांडूपचं नाव, आपल्या मुंबईचं नाव एकदम उंचवायचं आहे. म्हणून सातत्याने तिकडे आम्ही मेहनत करत गेलो कॅम्पमध्ये. आधी 33 मुलींचा कॅम्प लागला, त्यानंतर त्याच्या 14 मुली निवडल्या गेल्या. तिथे एवढी मेहनत केली आणि जेव्हा आम्ही इराणसोबत खेळत होतो आम्हाला वाटलं की अरे इराणला तर आम्ही 1 साईड मारतोय. म्हणजे सर्वांना एक संदेश द्यायला लावले. इराणसोबत 1 साईड मॅच झाली. फायनल स्कोर होता 21 आणि 75 या गुणाच्या फरकाने आम्ही त्यांना मारलं. खूप खेळाडू असे आहेत, मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये माझं म्हटलं आहे की खूप खेळाडू असे त्यांना वाटेल की आम्ही एवढी मेहनत करायला पाहिजे नव्हती, आम्ही इराणला 1 साईड मारले. आणि खूप खेळाडू असे त्यांना वाटेल की आम्ही एवढी मेहनत केली म्हणून आम्ही इराणला एवढ्या फरकाने मारले. तर याच्यावरून संदेश घेण्यासारखं असं आहे, तुम्ही सातत्याने मेहनत करत राहा, तुम्हाला त्याचं फळ भेटणारच. जसं इराणच्या पण पोरी म्हणजे म्हणतात खूप हायटेड होत्या वगैरे, त्यांना आधी आम्हाला कॉन्फिडन्स होता पण ओव्हर कॉन्फिडन्स पण बरा नाही. आम्ही त्याच्यावरती प्लॅनिंग करत गेलो कसं खेळायचं वगैरे. आमचे कोच ममता पुजारी मॅम आम्हाला सांगायचे की कुठल्याही मॅचच्या आधी आम्हाला प्लॅनिंग करायचे. तिकडे लीगसारखे खेळत गेले, म्हणजे 5 टोटल संघ आलेले, त्यात इंडियाला पकडून 5 टीम होत्या मुलींच्या आणि मुलांमध्ये 7 होत्या. प्रत्येक संघासोबत आम्हाला खेळायला तिकडे संधी भेटली. आणि एकच आवडेल की सगळ्या खेळाडूंनी मेहनत करत राहा, आज ना उद्या, उद्या ना परवा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ भेटणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आता आपण बराच वेळ शांत बसलो पण आता तिथं सन्मान. आता हा टाळ्या आहेत या शेवटपर्यंत थांबल्या नाही पाहिजे. तिने किती मेहनत घेतली ते तिने सांगितले. 40 दिवसाची ट्रेनिंग घेऊन त्यानंतर हे दिव्य गाठलेलं आहे. ते एवढी मेहनत केलं, आपण फक्त टाळ्या वाजवायचे. किती मिनिटं टाळ्या वाजवायला सर्व भाजपच्या शिवसेना अखिल भांडूप यांच्यातर्फे हा मानाचा पेटा आपल्या शिरावर ठेवलेला आहे. ते सन्मान्य अमोलभाई कीर्तिकर साहेबांनी वा सुंदरसा पेटा. हा एक यथार्थ सन्मान आज आपल्याला सन्माननीय मुंबई उपनगर कबड्डीचे असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भैया कीर्तिकरांच्या करता लागतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. त्यानंतर सन्माननीय तिचे प्रशिक्षक
कारण आपल्या जीवनामध्ये एखाद्याचे गुरु मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं असतं आणि खरोखरच ही सेवेला भाग्यवान आहे की तिला अमित सरांसाठी सामंतांसाठी गुरु मिळाले. सन्मान्य आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे तिचे वडील सचिन मस्कर त्यांचा सन्मान रमेशभाई गोळगावकर यांनी सुरुवात करतोय. आपल्या आई वडिलांचा सन्मान आपल्या मुलीच्या समोर होते. खरोखरच हे भाग्याचं असं सर्व घरातील सर्वच खेळाडू आहेत आणि सर्वच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत ते बघूनच सेरेनाला खूप अभिमान असायला. या ठिकाणी सेरेनाचा सत्कार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कबड्डी संघाच्या वतीने सन्मान्य रामचंद्र आंग्रे सर आपण भेटू एक मिनिट. त्या ठिकाणी भांडवलकरांच्या वतीने आणि शिवसेनेच्या माध्यमातून सेरेनाचा भेटवस्तूवर सन्मान होतोय. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र कबड्डी संघाच्या वतीने सन्मान्य रामचंद्र आंग्रे हे सेरेनाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना. आणि कोणी सत्कार करायचा आहे का? कोण संघ आलाय का? ओके ठीक आहे हरकत नाही. विनंती करूया आजचे आपले प्रमुख पाहुणे यांनी खरोखर आपला अमूल्य वेळ असा दिलेला. सर्वांच्या अगोदर जर कोण आला असेल तर अमोल भाई आले होते आणि त्यांना मी विनंती करतोय मुंबई उपनगर कबड्डी सन्मान्य आपल्या या क्रीडा क्षेत्रातले भांडूपचे गुरुवर्य विश्वनामा खडे यांना सन्मानित करण्यासाठी अमोल भैया उद्दिकर साहेबांना विनंती करण्यात आली आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं. कारण भांडूपसाठी आपलं अमूल्य योगदान आज वैद्यकीय क्षेत्रात असेल किंवा आपण खेळाडूंच्या क्षेत्रात असेल आणि आपल्या त्याच्यातून आता करून अनेक नामवंत खेळाडू घडले. आज गोविंदा पथक असू द्या, कबड्डी असू द्या, भांडूपमध्ये जर कोणाचं नाव असेल तर प्रशिक्षक म्हणून त्यावेळेला मामा वळखाडे यांचं नाव होतं. सर्वांचेच मामा असणे मामा वळखाडे यांचा सन्मान होत आहे. अर्ध्याने इकडे या बाजूला उभे राहा. तिच्या अर्ध्याने इकडून या बाजूला उभे राहा. इकडून फोटो घ्या चांगला आहे. सर्वांनी कोणी जायचं नाही प्लीज, जरा थांबायचं आहे. कोणी जायचं नाही तिथे थांबायचं थोडा वेळ. इतका वेळ आपण थांबला थोडा वेळ अजून थांबा. सेरेना सचिन मस्कर तिचे आई वडील आणि तिथे प्रशिक्षक मीजी या कबड्डीवरती प्रेम करणारे संपूर्ण भांडुपकर मामा आणि सगळे ज्येष्ठ लोक आहेतच. नक्कीच आपण सर्वांनी बघितलं की आई वडिलांची जिद्द, प्रशिक्षकांची मेहनत आणि जर का त्या खेळाडूची जर का चिकाटी असेल तर 14-15 वर्षामध्ये एखादी मुलगी एखादं मूल जर का सुवर्णपदक जर का आपल्याकडे आणत असेल तर नक्कीच ते या भांडुपकरांसाठी आणि खास करून आम्हाला मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनसाठी ते स्वागत आहे. आज नक्कीच जी खंत तुम्ही व्यक्त केली ती 37 संघ होते, 7-8 संघावरती भांडूप आलेला आहे. पण सेरेना तुझ्या या कामगिरीमुळे आणि त्या माध्यमातून तुझे सत्कार समारंभ या भागाचे होते त्याच्यामुळे नक्कीच मुलांमध्ये मुलींमध्ये प्रत्येकदा मातीतल्या कबड्डीकडे जाण्याची ओढ निर्माण होईल. आणि मला असं वाटतं योग घडवण्याचं काम आपण त्या माध्यमातून करतोय. कारण जसं तू सांगितलं की आजकाल 80-70-80% वेळ आपला मोबाईलवरती जातो आणि कुठेतरी आपलं खेळाकडे मैदानाकडे दुर्लक्ष होतं. ते परत एकदा त्या सर्व तरुण तरुणींना त्या ठिकाणी आणण्याकरता तुझ्यासारख्या तरुण तरुणी पुढे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ते होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
कोरगावकर साहेब आपल्या माध्यमातून आणि शिवसेना माध्यमातून हे आता आयोजन करण्यात आलं, मी आपला धन्यवाद मानतो. कारण उंबरनगर कबड्डीचा अध्यक्ष म्हणून मला तिचा सत्कार करायला मिळाला नव्हता, कारण मी त्यावेळेला नव्हतो मुंबईमध्ये. आणि तो सत्कार तुम्ही इथं आयोजित केला आणि तिला वेळेचं म्हणून तुम्ही माझे बोललात की मी सर्वात पहिल्या दिवस बसलो होतो, कारण ती माझी पण एक जबाबदारी आहे. आज पक्ष एक बाजूला राहिला, परंतु या खेळाचं नेतृत्व ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ज्यांनी नावलौकिक कमावलेलं असतं त्यांनी ती स्पर्धा जिंकलेली असते, त्या खेळाडूचं, त्याच्या प्रशिक्षकाचं, त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करणं, त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर उभं राहणं हे माझंही आद्य कर्तव्य आहे. ती संधी कोरगावकर साहेब तुम्ही आणि भांडुपकरांनी दिली, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन आभार व्यक्त करतो. फोटो घ्या.